आज आम्हाला एका बड्डे पार्टीला जायचं होतं. त्यामुळे रिऊ खूप खुश होता, कारण का या बड्डे पार्टीला पूर्ण फॅमिलीला बोलवलं होतं आणि रियांशला नेहमी वाटतं की बड्डे पार्टीला मम्मी डॅडाही यायलाच हवेत. त्यासाठी आम्ही गिफ्ट घ्यायला गेलो होतो आणि इतकं सुंदर तिथं घरातले म्हणजे डेकोरेशन्सचं सामान होतं. मला तर सगळंच घ्यावंसं वाटत होतं, पण बजेटच्या बाहेर होतं, कारण का एकही गोष्ट अशी कोणतीही बघितली ती 3,000 ते 4,000पर्यंतच होती. त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे, जेव्हा आपण यूट्यूबमध्ये सक्सेसफुल होईल तेव्हा कधीतरी आपण घेऊ शकतो, आत्ता तर घेऊ शकत नाही. त्यानंतर आम्ही बड्डेचं गिफ्ट घेतलं आणि सर्व वस्तू पाहिल्या आणि त्याच्यानंतर घरी आलो आणि बड्डेला गेलो छान तयार होऊन. आणि खरंच असं वाटतं की कधीतरी अशी शॉपिंग करायला हवी की ज्याच्यामध्ये प्राईस टॅग बघायला नको. नाहीतर नेहमी इथे बँगलोरला येऊन तर प्राईस टॅग बघून बघून मला कंटाळा आला आहे. कोणतीही गोष्ट घेण्याच्या आधी फक्त प्राईस बघावा लागतो. त्यानंतर मला पार्लरमध्येही जायचं होतं, कारण का थ्रेडिंग करायची होती. दुसरं तर काही करू शकत मी करतच नाही, कारण का खूप जास्त तेच पुन्हा एकदा प्राईस खूप जास्त आहेत, कॉस्टली आहे. मग नंतर मी केलं आणि आम्ही तयार होऊन गेलो बड्डेला. चला तर भेटू. सबस्क्राईब करून जा.